एक महत्त्वाची अपडेट समोर येते। सुरेंद्र अग्रवाल यांच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे। सुरेंद्र अग्रवाल हे पुण्यातल्या ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीचे आजोबा आहेत। आता त्यांच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे आणि अधिक तपास आता पोलीस करतायत। पुणे ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणामध्ये आता या विविध घटना समोर येतात, विविध खुलासे होत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आता सुरेंद्र अग्रवाल यांना आज अटक करण्यात आली होती आणि त्यांच्या घरी आता छापेमारी झाली आहे। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट पुण्यामध्ये सुरेंद्र अग्रवाल हे अल्पवयीन आरोपीचे आजोबा आहेत। त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा, यासह त्याला धमकवल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर त्यांची कसून चौकशी सुरू आहे आणि आता त्यांच्या घरावर सुद्धा छापा टाकल्याची माहिती समोर येते आणि यामध्ये आता काय समोर येतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल? सुरेंद्र अग्रवाल जे आरोपी मुलाचे आजोबा आहेत त्यांच्या घरी आता छापेमारी करण्यात आल्याचं कळतंय। नक्कीच अल्पवयीन तरुणाचे हे आजोबा आहेत सुरेंद्र अग्रवाल, ज्यांचं वय साधारण 74 ते 75 वर्षाचं आहे। पुण्यातील निवासस्थान त्यांचं वडगाव शहर या भागातलं निवासस्थान आहे, तिथे आता क्राईम ब्रांचची टीम पोहोचलेली आहे। संपूर्ण छापेमारी पोलिसांची सुरू झालेली आहे। एका बाजूला त्यांची कसून चौकशी आहे, दुसऱ्या बाजूला त्यांच्या बंगल्यातनं काही एव्हिडन्स सापडतो का, ड्रायव्हरला कुठे किडनॅप करून ठेवलं होतं, ती रूम कुठली होती, तिथले सीसीटीव्ही फुटेज काय सांगतात, या तपासण्यासाठी आता पुणे शाखेची टीम जी आहे ती आता अग्रवाल यांच्या निवासस्थानी दाखल झालेली आहे। अगदी नक्कीच अक्षय, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय सुरेंद्र अग्रवाल यांच्या घरी ही छापेमारी करण्यात येते आणि यामधून काय नेमकं समोर येतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पुण्यामध्ये एका अल्पवयीन तरुणानं मद्यधुंद अवस्थेमध्ये कार चालवून दोन जणांना उडवलं होतं। याच प्रकरणी ही कारवाई सध्या सुरू आहे।